दैनिक देशोन्नतीचे सोनाळा विशेष प्रतिनिधी किशोर खडे यांचे अपघाती निधन। दैनिक देशोन्नतीचे सोनाळा विशेष प्रतिनिधी किशोर हरिदास खडे वय 55 वर्ष यांचे बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दुचाकी अपघातात दुःखद निधन झाले। त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सोनाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार किशोर खडे हे पत्नी समवेत काल दिनांक 19 ऑगस्टला अकोट येथून दुचाकीने सोनाळाकडे परत येत होते। दरम्यान अकोला जिल्ह्यातील हिवरखेडजवळ कारला फाट्याच्या परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात किशोर खडे व त्यांच्या पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले। अपघातानंतर दोघांनाही प्रथम हिवरखेड तालुका तेल्हारा येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले। अकोला येथील मेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना किशोर खडे यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उपचाराधीन आहे। किशोर खडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सोनाळा परिसरातील विविध सामाजिक, सार्वजनिक व स्थानिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली। त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात 2 भाऊ 2 बहिणी 1 मुलगा असा आप्त परिवार आहे। किशोर खडे यांच्यावर आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता वानखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर।